अट्टल चोराचा घरफोड्या करून विमान प्रवास. आतापर्यंत ट्रेन, बस आणि दुचाकीवरून येणारे अट्टल चोर आपण पाहिले असतील, परंतु घरफोड्या करण्यासाठी चक्क विमान प्रवास करणारा अट्टल चोर आपण पहिल्यांदाच पाहिला असेल. मोईमुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा अट्टल दरोडेखोर थेट आसामवरून मुंबईत येऊन घरफोड्या करून परत विमानाने जात असे. अशा या हाय फ्लाईंग चोरट्याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आत्तापर्यंत घरफोड्या झाल्या की पोलीस बस डेपो, रेल्वे स्थानक येथे सापळा लावून गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करत असत. परंतु आता अट्टल चोराने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे पैशाला तोटा नाही आणि त्यामुळे सर्वजण मुंबई या महानगरीकडे आकर्षित होतात. त्यामध्ये अट्टल गुन्हेगारही सामील झालेले आपण पाहतो. मोईमुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा आसामचा राहणारा अट्टल गुन्हेगार देखील त्यातलाच एक. गुवाहाटीहून थेट मुंबईकडे तो विमानाने प्रवास करत असे व घरफोडी करून परत गुवाहाटीला विमानानेच परत जात असे. अशीच एक घरफोडी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये करून तो परतला. पोलीस त्याच्या मागावरच होते, पण त्याचा तपास करणं पोलिसांना अत्यंत कठीण गेलं, कारण तो मोबाईल स्विच ऑफ करूनच फिरत होता. पोलिसांनी तपास करीत थेट गुवाहाटी गाठली आणि आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच त्याने आपल्या मजल्यावरून खाली उडी मारली असता त्याच्या पायाला इजा झाली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केल्यावरती ट्रान्सफर वॉरंट मिळवत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या युनिट 1चे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, नारपोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API केदारी यांनी त्याला अटक करून ठाण्यामध्ये आणले. आरोपीने केलेल्या 22 घरफोड्यांमधून एकूण 62 लाख रुपयांचे 89 तोळे सोने चोरलं होतं. ते पोलिसांनी जप्त केलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील नारपोली, विष्णुनगर, वागळे स्ट्रीट, खडकपाडा, वर्तकनगर अशा भागांमधून त्यांनी घरफोडी केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय. 2022मध्ये त्याला नवी मुंबई येथे अटक झाली होती, जेव्हा त्याने 7 घरफोड्या केल्याचं मान्य केलं आहे. त्यामध्ये जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत याच्या अनुषंगानं शोध घेण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांचे आदेश आहेत. त्या अनुषंगानं तपास करत असताना गुन्हे शाखा ही वेगवेगळ्या गुन्ह्यावरती काम करत असतं. त्या अनुषंगानं युनिट 2चे सिनियर PI सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम हे नारपोलीच्या हद्दीमध्ये बऱ्याच घरफोडी झाल्या होत्या. त्या अनुषंगानं तपास करत असताना एक त्याच्यामध्ये आरोपी हा त्याच्यामध्ये जो मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा याने नारपोलीच्या हद्दीमध्ये काही घरफोड्या केलेल्याचं त्यांना निष्पन्न झालं. हे या आरोपीला शोधणं फार कठीण होतं, कारण हा आरोपी मोबाईल त्याचा स्विच ऑफ होता आणि हा विमानाने इकडं यायचा, घरफोडी करायचा आणि परत विमानाने परत जायचा. अशा पद्धतीने हा शिताफीने काम करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून त्यांना जी काही इन्फॉर्मेशन होती, हा त्याच्या मूळ गाव आसाममध्ये जे आहे त्या ठिकाणी आलेलं माहिती समजली. त्या अनुषंगानं ACP निलेश सोनवणे डिटेक्शन 1, सचिन गायकवाड सिनियर PI भिवंडी आणि केदारी युनिट 2 यांनी ट्रॅप आयोजित केला. तिकडं जाऊन त्याला ट्रॅप आउट केलं. पकडत असताना तो त्या ठिकाणी त्या पहिल्या मजल्यावरून त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्याला पायाला जखम झाली. त्याच्यामध्ये माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलं आणि ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपण त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजाचा आढावा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली ही 100% वसुली झालीच पाहिजे या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे, नालेसफाई तातडीने सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी आढावा बैठकीमध्ये दिले आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, परिमंडळ 1चे उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख येथे उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने व मंडळाचे संस्थापक अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पाचपाखाडी नामदेववाडी येथील साई दर्शन सोसायटीमध्ये असलेल्या स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने 9 ते 11 एप्रिल दरम्यान संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये 9 एप्रिल रोजी सकाळी प्रधान मंडळ स्थापना, गणेश पूजन, सायंकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळ यांचा सुस्वर भजन कार्यक्रम, तर प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सकाळी भूपाळी, श्रींच्या मूर्तीवरती अभिषेक, स्वामी चरित्र वाचन, स्वामी जप, स्वामी याग, पूर्णाहुती, स्वामीदायिक हरिपाठ यांसारखे कार्यक्रम येथे पार पडले. हबप रामदास महाराज थोरात यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांची ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन अनिल बोराडे यांनी केलं आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी मठाचे संस्थापक अनिल बोर्डे, अध्यक्षा संगीता बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, सचिव प्रदीप बैकर, खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, उपाध्यक्ष अपूर्वा वाघ, उपसचिव गणेश बनोटे, उपखजिनदार संतोष केंद्रे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. नमस्कार मित्रांनो, मी वैभव पवार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सेवा संस्थांचा सदस्य आपले सर्वांचं मठात स्वागत करतो. हा आपला मठ नामदेववाडी पाचपाखाडी येथे आहे आणि इथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 3 दिवस आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. काल इथे आम्ही स्थापना पूजाचं आयोजन केलं होतं. आज महायुत्र याग आणि कलश पूजन हेचं आयोजन केलं होतं
तसेच उद्या भंडाऱ्याचं आयोजन केले आहे. तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती, आपण सर्वांनी उपस्थित राहून पूजा अर्चा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न. ठाण्यातील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही देवीची पूजा करून हबप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं, तर या कीर्तनाचा कार्यक्रमाचा आनंदही घेतला. अयोध्येतील राम मंदिर स्वरूपातील देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील वारकरी संप्रदायात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं. सत्कार मूर्ती ठाण्यातील वारकरी समाज सत्कार समारंभ हबप चंद्रकांत क्षीरसागर, हबप गोकुळ महाराज बुचडे, हबप वासुदेव भिकाजी पांचाळ, हबप अजित निकम, हबप सौ रेखा काशीनाथ कंटे, हबप गोरक्षनाथ कृष्णा फडतरे, शोभाताई येळवे, अनिताताई चोंबले, त्याचबरोबर हनुमंत महाराज गोळे, श्री नरहर पाचंगे महाराज यांचं इतर वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. तर या ठिकाणी अत्यंत सुंदर असे कीर्तन सादर करणाऱ्या त्याचबरोबर प्रसिद्ध अशा हबप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचा युवा सेनेच्या धनश्री विचारे यांच्या हस्ते सत्कार सोहळा देखील करण्यात आला. ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. तर 9 दिवस ही देवी येथे विराजमान असून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम येथे सादर करण्यात येणार आहेत. आपण मंचावर यावं. या सत्कार समारंभात सहभागी व्हावं. त्याचप्रमाणे अनेक शिष्य ते घडवत आहेत. मृदुंगाचे ज्ञान गरजू विद्यार्थ्यांना ते देत असतात आणि जेणेकरून संप्रदायाची आपल्याला सेवा कशी करता येईल याचाच विचार हा नेहमी त्यांच्या अनुग्रहाच्या प्रभावामुळे देखील 30 वर्षे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रचाराचं संप्रदायाचं काम हे सुरूच ठेवलेलं आहे. श्री क्षेत्र शेंदूरमलई महाड इथे स्वामी गणेशनाथ महाराज यांच्याकडून त्यांनी आदेश आहे. पुढचे पुरस्कार देण्यासाठी मी हरिभक्त परायण किशोर महाराज साळुंखे यांना देखील मंचावर येण्याची विनंती करतो. कीर्तनचा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सर एक मिनिट. माझं नाव अजित जीवा निकम आहे. आम्ही गोकुळनगर ठाणे इथून आलेलो आहे. आनंदबल चॅरिटेबल ट्रस्टने आमच्यासाठी जे स्टेज दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही मनापासून त्यांचं धन्यवाद आहे. खूप खूप समाधान वाटतं. हा एवढा मोठा उत्सवामध्ये आपला सत्कार होतोय. आम्ही पण ही वारकऱ्याची धुरा खांद्या घेऊन चाललेलो आहे. त्याच्याबद्दल त्या लोकांना पण थोडा आपला अभिमान वाटतो. त्यांचं आम्हाला बी समाधान वाटतं मनापासून. खरं पाहता जन्मापासूनच मला हा वारसा मिळालेला आहे की माझे वडील ज्यांनी मला वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा दिलेला आहे. पण हाच वारसा आपण म्हणतो कुळी कन्यापुत्र होते जे सात्विकता याचा हरेख वाटे देवा, या अनुषंगाने त्याच कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे मला या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा प्राप्त झाल्यामुळे आणि आज खऱ्या अर्थाने या जीवनाचं सार्थक झालेलं असं वाटतं. का तर ज्यांच्या मार्फत हा सत्कार मिळालेला आहे आम्हाला आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत चैत्र नवरात्र उत्सव यामध्ये आम्हा सर्व वारकऱ्यांचा कथा कीर्तनकार, प्रवचनकार, पारायणकार, हरिपाठ सर्वच ठिकाणी जे जे उत्कृष्ट वारीमध्ये सहभाग घेतात अशा सर्व वारकऱ्यांचा, तळागाळातील सर्व वारकऱ्यांचा हा बहुत करून सन्मान आहे की इथे या ठाण्या परिसरामध्ये की आपण हे राजन विचारे म्हणून आमचेच भावासारखे आहेत. ते त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय. आम्हाला एवढा आनंद होतोय की एवढा सांगू तुम्हाला एवढा गगनात मावत नाही. आम्ही त्यांच्याबरोबर पंढरपुरापर्यंत वाऱ्या पण केल्या आणि ते आमच्या बरोबर असतात. आम्ही त्यांच्या बरोबर असतो. आम्ही त्यांना पुष्कळ सहाय्य करतो सर्व कुठे. आज वारकरी भुवन मध्ये तिथे पण आता हरिपाठ चालतो. एवढं मोठं वारकरी भुवन बांधून दिलंय त्यांनी आम्हाला. मुख्यमंत्र्यांच्या पिताश्रींच्या हस्ते देवीची सागर संगीत आरती. कोपरीतील धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवात गुंजले लिटिल चॅम्प्सचे सूर.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेला सुरू असलेल्या धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पिताश्री श्रीयुत संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबामातेची सागरसंगीत आरती करण्यात आली। या प्रसंगी लता एकनाथ शिंदे, परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी इत्यादी पदाधिकारी व भाविक उपस्थित होते। त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल चॅम्पच्या अवखळ गीतांचा नजराणा रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला। तब्बल 30 तास रंगलेल्या कार्यक्रमाच्या उत्तरंगात उपस्थित बालचमू आणि महिला प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्रांगणात येऊन चक्क गाण्यावरती फेर धरला। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे। या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे दुसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला। सुरांच्या मंचावर जणू तारे उतरले होते। शक्तीच्या या उत्सवामध्ये अंबे कृपा करी या काव्यभूईर चिमुकलीने सादर केलेल्या श्री अंबामातेच्या जागराने प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा अलौकिक ठेवा रसिकांसमोर सादर केला। त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीते, अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल चॅम्प्सनी उपस्थित आबालवृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला। आता ही गाडी ती गाडी पण मी काही बोलत तरी तेव्हा किती बोलतो आमची निर्मल थकबाकी देण्याची सुपरमॅक्स कामगारांची मागणी, कामगारांवरती उपासमारीची वेळ। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या 2 वर्षापासून बंद आहे। कामगारांच्या वेतनापोटीचे 85 कोटी आणि ग्रॅज्युटी पोटीचे 125 कोटी अशी 200 कोटींची थकबाकी द्यावी आणि कंपनीचे उत्पादन ठाण्यातून पुन्हा सुरू करावे अशी आग्रही मागणी कंपनीचे कामगार प्रतिनिधी शशांक खेर यांच्यासह इतर कामगारांनी केली आहे। कंपनी बंद असल्यामुळे सुमारे 1,500हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आल्याचीही कैफियत त्यांनी मांडली। ठाण्यातील मोक्याच्या जागेवर ही कंपनी असून या जागेची किंमत सुमारे 1600 कोटींच्या घरात आहे। कंपनीचे मालक या जागेसाठीच कंपनी तोट्यात असल्याचा दावा करत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे। या कंपनीचे ठाण्यातील उत्पादन पूर्णपणे बंद केले असले तरी त्रयस्थ कंपनीमार्फत गुजरातच्या उमरगा येथून 30 लाख ब्लेडचे प्रतिदिन आणि जम्मू येथून 30 लाख प्रतिदिन असे 60 लाख ब्लेडचं उत्पादन केलं जात आहे। ठाण्यात ही कंपनी बंद अवस्थेमध्ये असली तरी कामगारांना देशोधडीला लावून ही कंपनीच गुजरातमध्ये हलवण्याचा डाव सुरू आहे। याबाबतचे पुरावेही कामगारांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केले। दुसरीकडे पगार नसल्यामुळे कामगारांना संसाराचा गाडा चालवणे अवघड झालं आहे। मेडिकल, शैक्षणिक खर्चही आवाक्याबाहेर झाला आहे। त्यामुळे 2 कामगारांनी आत्महत्या केली तर 10 जणांचा याच विवंचनेतून मृत्यू झाला आहे। कंपनीत 1200 कायम कामगार असून इतर करारावरील कामगारांसह 1,500 कामगार या कंपनीवरती अवलंबून आहेत। तर कामगारांची थकीत देणी लवकरात लवकर अदा करावीत अशी मागणी या कामगारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। नाव आहे शशांक खेर। मी या 34 वर्ष सुपरमॅक्स कंपनीत काम करतो। इथे सध्याच्या परिस्थितीमध्ये 1200 परमनंट कामगार काम करतात। त्याचबरोबर स्टाफ धरून जवळजवळ 1500 ते 1700 लोक या कंपनीवर अवलंबून। त्याचबरोबर ही कंपनी गेल्या 2 वर्षापासून संपूर्णपणे बंद आहे। याच्यात संपूर्णपणे कंपनी बंद आहे, उत्पादन बंद आहे। शिवाय त्यांनी असं लिहिलेलं आहे नोटीसद्वारे की तुम्हाला घरी बसून पगार देण्यात येईल। या केसेस कोर्टामध्ये सुरू आहे। त्याचबरोबर पगाराची केस देखील कोर्टात सुरू आहे। अनेक न्यायप्रविष्ट मामले सुरू आहेत। NCLT द्वारे सुद्धा इथे कंपनी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, पण अजूनसुद्धा कोणालाही कंपनी सुरू करण्यात यश मिळत नाही। आत्ताच्या परिस्थितीमध्ये 85 करोड रुपये जवळजवळ पगाराचे आणि इतर 125 करोड रुपये कामगारांचे थकीत आहेत। जे साधारणपणे 200 ते 225 करोड आत्तापर्यंत थकीत असल्यामुळे कामगार आर्थिक विवंचनेमुळे ग्रासलेले आहेत। आणि त्याचबरोबर आत्महत्येशिवाय त्याला कुठलाही पर्याय नाही। घर चालवणे, उपाशी पोटी राहणे हा एकमेव पर्याय आहे। तो बाहेर कुठेतरी छोटी मोठी कामं करून फक्त
पोट चालू शकतो, संसार चालू शकत नाही, आताची परिस्थिती ही आहे. त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला वाचा फोडावी ही प्रत्येक पत्रकारांना आणि प्रत्येक न्यूज चॅनलला आमची विनंती.